नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. 38 आमदारांची यादी आली. ज्या आमदारांनी भोंदू खरात बाबाकडे आपल्या करंगळ्या कापल्या. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाण्यासाठी कोणकोणत्या आमदारांनी सत्ता येण्यासाठी भोंदूगिरी केली आणि अघोरी पूजा केली, त्या सर्व आमदारांची 38 आमदारांची यादीच समोर आलेली आहे. त्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये खळबळ उडाली असून आता शिंदे गट आणि भाजपमध्ये नेमकं काय वातावरण निर्माण होईल याकडे लक्ष लागलेलं आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात अशोक खरात प्रकरण गाजलेलं असताना आता एक वेगळा ट्विस्ट त्यामध्ये आलेला आहे. अशोक खरात याच्याकडे अनेक मंत्रीसंत्री गेले. त्यामध्ये बच्चू कडू, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, भरत गोगावले यांच्यासहित अनेक, धनंजय मुंडे असतील किंवा इतर अनेक मोठमोठे बडे नेते हे त्याच्याकडे हजेरी लावत होते. त्यामध्येच एक महत्त्वाची यादी आली आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाण्यासाठी अशा काही आमदारांनी तिथे अघोरी पूजा करण्यासाठी स्वतःच्या बोटं कापली. त्यामध्ये ती यादी आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी त्या खरात बाबाकडे जी काही कारवाई केली, त्यामुळेच त्याला या प्रकरणात अडकवलं असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपदासाठी व जे काही राज्यातील सत्ता त्यांची जाण्यासाठी राज्यातील अनेक आमदारांनी खरातकडे जाऊन पूजा केल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांनी ती यादी आपल्याकडे आहे की 38 कोणते आमदार आहेत ज्यांनी यामध्ये त्यांची साथ दिली अशी यादीच वाचून दाखवली. नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणामुळे विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसापासून या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सामाजिक क्षेत्रातही संताप व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवीन दावे केले जात आहेत. खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असून मोठे अधिकारी तिथे लोटांगण घालत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत या प्रकरणावरून अत्यंत गंभीर आरोप केले असून या प्रकरणात केवळ काळी जादू किंवा अघोरी प्रथाचा समावेश नाही, तर थेट सत्तेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अशोक खरातकडे जाऊन काही जण अघोरी पूजा करत होते. या पूजेचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे हा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. खरातकडे जाऊन 38 आमदारांनी करंगळ्या कापल्याची यादी माझ्याकडे आहे, योग्य वेळी नावे जाहीर करेन, असाही दावा आव्हाड यांनी केला. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्तेसाठी अघोरी विद्येचा वापर करण्याच्या दाव्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातबद्दल मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि पोलिसांना माहिती असायला हवी होती, मात्र हे पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच या आरोपीला वाचवण्यासाठी काही मोठ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकारच्या आणि खरातसोबत झालेल्या बैठकांची माहिती मुख्यमंत्री महोदयांना 6 महिन्यापूर्वीच मिळाली होती, असा दावाही आव्हाडांनी केला. त्यामुळे आता जी काही अशोक खरात यांनी 2007 मध्ये बाळू तुपे नावाच्या पत्रकाराची पहिली हत्या केली होती, असा उल्लेख आव्हाडांनी केला. इतका गंभीर गुन्हेगारी इतिहास असतानाही खरातच्या देवस्थानला विकास कामासाठी सरकारी निधी दिला गेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. येणाऱ्या काळात या आमदारांची नावं आपण उघड करणार आहोत, असंही आव्हाडांनी सांगितलं. त्यांचा रोख शिंदे गटातील अनेक मंत्री आणि आमदारावर असल्याचं दिसत होतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या 38 आमदारांमध्ये कोणकोणते नेते असू शकतात? तुम्ही कमेंटमध्ये प्रत्येक नेत्याचं नक्की नाव लिहा. धन्यवाद.